मंडळी, हास्य जत्रेची विनोदिनी सुहास परांजपे आणि खानदेशी विनोदाचा सतरंगी बॉम्ब श्याम राजपूत आलेत. बेरिंगचा बादशाह असलेल्या संदीप गायकवाडकडे एक जीवनावश्यक वस्तू घ्यायला. बघूया तिथे काय धमाल घडतीये. टाळ्यांच्या गजरात तिघांचंही स्वागत करूया. ए भले 20 रुपया बॅटमेंट ए भले 20 रुपया. ए बाबा नीट उभं राहा यार, रांगेत उभे राहा. परत ते म्युन्सिपाल्टीवाले आले ना तर लफडा करून टाकतील. ए बाबा काय काय पाहिजे काय? हे 1 किलो अजय देवगण वांगी द्या. हमें तो वांगी ने लूटा, भेंडी में कहा दम था. मेरी सब्जी तब जली जब कढ़ाई में पानी कम था. मैं तुझे वांगी दूंगा अभी के अभी. मैं तुझे पालक दूंगा अभी के अभी. मैं तुझे मेथी की भाजी दूंगा अभी के अभी. मैं तुझे टमाटर दूंगा अभी के अभी. वाह 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 वाह. हे माझं गाव आणि या गावचा बी बाजीराव सिंगम. ते घे वांगे, ते घे बैंगन. वाह 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 वाह. ते तुमच्याकडनं भाजी भाजी घेतली ना यांच्याकडून की सेलिब्रिटीकडनं भाजी घेतल्याचा फील येतो एकदम. नाही नाही, सेलिब्रिटीच होतो, आता भाजी विकायला लागलो. का? ते करोना. नाही नाही, कोरोना नाही, तुमची मस्ती. आणि ते मगाशी बोललात ना सिंगम आणि बेंगन, ते काय झालं नाही मॅच. नाही मग तू कर. ये देख साले, मेरे को मत चॅलेंज करा. नमस्कार. नमस्कार. हां, काय पाहिजे? मला एक 50 रुपयाच्या अक्षय कुमार मिरची. अरे बाबू भैया, मिर्च खाओगे? हाँ, मिर्ची खाओगे? इतनी सारी मिर्च खाओगे? हाँ, बच्चे की जान लोगे क्या? बाबू भैया ये लो मिर्ची. हाँ, सारे घर को हगमन लगेगी, इतनी मिर्ची खाओगे? काय मिमिक्री करता हो तुम्ही? माझा ना प्रॉब्लेम होतो. म्हणजे मी कुठलंही गाणं म्हटलं ना की ते कुमार सानूकडेच जातं. कसं? आता बघा, बगळ्यांची माळ. असं होतं ना माझं. मला कळत नाही, माझं कळत गमती. हा हा या हा या या. हाँ बोल काय? हाँ? अगं दादा कोंडके कोबी घ्यायला आलेलो आहे मी, रांगेतच उभा आहे. हाँ? पिशवी आणली नाही? अरे बापरे, घरीच राहिली का? अरे बापरे, आता काय करू मी? ए हड. कोण आहे? नाही जमत नाही मला, पण म्हटलं घेऊ बॉ ट्राय करू. लागले लागले लागले. तुम्हाला जे काही ट्राय करायचं नाही ते तुमच्या घरी जाऊन ट्राय करा. चला. तूच आहे का माझ्या मांगे? ए, तूच आहे का माझ्या पुढे? ए, अगं तू नको आराया मारू ना. येतो येतो. हा हो बो. हा, तुमच्या मागच्या गोलात आहे ना मी आहे. हा? नाही नाही, म्हणजे हा जो आखलेला गोल आहे ना, हा. त्याच्यात मी, ही माझी जागा आहे. पिशवी घरी राहिली ती घेऊन येतो. चप्पल ठेवतो बा मी इथे. हा डोंट वरी. दादा काय मस्त करता तुम्ही ते. मला 1 किलो उदय चोप्रा फ्लॉवर द्या. संपला तो. संपला. उदय चोप्रा की फ्लॉवर? फ्लॉवर पण, आणि त्याचा आवाज मला येत नाही काढता. मला काय, त्याला स्वतःला पण येत नाही काढता. बरं जाऊ दे, मग मला 1 किलो जिम कॅरी वांगी द्या. जिम कॅरी वांगी? Somebody help me! Yes! क्या तुम वांगी खाओगी? वांगी खाओगी तुम? ये प्यारी वांगी खाओगी? खाओगा वांगी? Yes! ये देखो, ये वांगी मैंने कहाँ से लाई है. ये वांगी प्यारी वांगी है, आप ले लो ये वांगी. वाह वाह वाह. थँक्यू थँक्यू. याच्या टाकायचं. थँक्यू. काय काय मिमिक्री करता, हॉलिवूड वगैरे. तुम्ही ते चेहऱ्याचं करता ना, काय फ्लेक्झिबिलिटी हो. कमाल करता, कमाल. आवडले ना? हो हो. जर थोड्या वेळाने थांब. लॉजिकल 2 वाक्य येऊ दे.
मग कळेल काय आहे ते. मला ना मकरंद अनासपुरे कोबी हवाय. नाही नाही ती संपली. संपली? हो. मग नाना पाटेकर कोबी? अगं टरमळे तेच सांगतोय ना, पीठ मागे संपली ना. मग आता? कुठून देऊ? आता एकच कोबी राहिलाय. वय बाजूला वय बाजूला. कशाला बाजूला वा? माझा नंबर आहे. अरे माझा नंबर आहे ना. ओ भावड्या मला आहे ना 1 किलो दादा कोंडके कोबी दे रे भाऊ. दादा कोंडके जायला मिळणार ना. दादा कोंडके कोबी घेतलंच पाहिजे. काय करायचं माहिती का, कोबी घ्यायचा आणि घरी जायचं आणि कपडे काढायचे. आपले ना हो कोबीचे कपडे काढे. त्या मला आलं काय, कोबी भोंगळा झाला की नाही. भोंगळ्या कोबीला मग कचा कापायचं कापायचा आणि मग कडे मला दादा कोंडके कोबी द्या. नाही मला मकरंद अनासपुरे कोबी नाही हवी. माहित ना, सांगतो ना तुम्हाला, मकरंद कोबी नाही. दादा कोंडके अरे कोबी. मकरंद कोबी. आणि नाही दादा, मक्कू म्हणजे पप्पी असते ऐरण. अरे मक्कू म्हणजे मक्या मकरंद अनासपुरे ती कोबी मला पाहिजे. गुनाह है ये किसी दुकानदार को इस तरह से सताना, ये गुनाह है. ये बापरे गुनाह है ये. मला चालेल. नशरुद्दीन शाह कोबी बी चालेल बा मला. तुला काय कुठली पण कोबी चालेल. नाही मला मकरंद अनासपुरे कोबी हवी. मी आधी इथे उभा होतो, चप्पल होती माझी इथे, पण माझा पहिला नंबर होता, माझी चप्पल होती. मला कोबी दे रे भाऊ. नाही मी तुझ्या पुढे उभी आहे. मला कोबी मिळायला हवी. वय घरी. तू गप्प बस रे. गप्प बस. अरे गप्प बसा. कमाल करते हो पीटर. इटर ये लो पीटर टमाटर. नाही, मला कोबी पाहिजे. बरखुदार. मी बर विजय सरपोदार. ती पण मीच. काय फरक पडतोय. बरखुदार जर असा तुम्ही लफडा केला तर मग मला सांगू नका. माझा जर टाळका सटकला तर मग मी दारू पी. मग नंतर तुम्ही बोलू नका की दारू पी के मायकल दंगा करता है. ओ भाऊ मला आहे ना प्राण कोबी पण चालेल. अरे अरे कसं मला काय? काय इथे मिमिक्री करायला बोलवलं का रे तुम्ही. जरा करू दे ना यार मला ऍक्टिंग बिक्टिंग. हे बघ हा शेवटचा कोबी आहे. हा घरी घेऊन जाणार आणि माझी बायको याच्यात बटाटा टाकून भाजी करणार आहे. तो मी घेऊन जाणार. हे 2 लिंबू पडले. तुला लिंबू पाहिजे तर लिंबू घेऊन जा. अरे तो विकायला आणली होती ना रे कोबी, अशी कशी घेऊन जाणार रे. अशी कशी घेऊन जाणार म्हणजे अशी घेणार आणि अशी घेऊन जाणार. कशी काय घेऊन जातो रे तो, कशी काय घेऊन जातो तुम्ही काय. नको 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 अरे मेलोय बाबा. मी काय मोरे का ती लिंब मी विकायला आणली यार. ठेव ना मला खाली. अरे असं करू नको यार. ज्या पद्धतीने तू मला उचललंय ना त्याच्यापेक्षा भयंकर पद्धतीने माझी बायको मला उचलून आपटेल जर हा कोबी नाही घेऊन गेलो तर. ऐक मला घेऊन जाऊ दे हा कोबी. नाही मला देऊन टाक ना कोबी, नाही तर माझी बायको आहे ना मला गैरश्य फालून काढेल रे. अरे 4 दिवस झाले मी कोबी घ्यायला येतोय. माझा नंबर येतो आणि कोबी संपून जाते. एकदा तर मला कोबी मिळाली, पण माझी जी पिसोडी होती ना तिला कोणीतरी ब्लेड मारली रे. कोबी लंपास केली. ब्लेड मारलं. हो हीच बाई माझ्या मांगी होती. हिच्या दाढी करायच्या ब्लेड नाही, हिने माझी पिशवी पाडलेली आहे. मी कशाला दाढी करू. तुझ्या काही भरोसा नाही. तू काही बी करू शकते. ती बघ, अजून बी दाढीचे केस तसेच आहे तुझे. अरे दाढी नाही हा मास्क आहे मास्क. असू दे तिकडे. ही कोबी तुझी आहे ना. आता ही कोबी माझी माझी बरं का ही कोबी. हा लक्षात ठेव, ही तुझी कोबी आहे ना. मी आता घेऊन चालली कोबी. थांब. नाही माझी कोबी आहे. मी कोबी घेऊन चालली. कोबी मला पाहिजे. कोबी घेऊन जाते ना मी. हे बघ हे बघा ही कोबी आता मी तिघात वाटणार आहे. पाच झाला लफडा. बरं वाट चल. हा हे तिघांमध्ये वाटणार आहे. एक एक पान सगळ्यांना वाटणार आहे. बसा खाली. हे घे. एक पान तुला, एक पान तुला, एक पान मला. ए मला लहान पान दिलेस तू. हेट नको मला. अरे मला तिच्यापेक्षा छोटं पान दिलं रे. अरे मी काय ठरवून दिली का पानं तुम्हाला. जी आली ती पानं दिली. आणि हे बघा हे लक्षात ठेवा, जुगाराचं पत्ताचं पान आणि गोबीचं पान हे कसं येईल काही सांगता येत नाही. काय चाललंय तुमचं इथे. भाजी संपली जा.
संपली भाजी काय नाही. चला 1 मिनिट. हे काय चाललंय तुमचं इथे? सकाळी 10 वाजेपर्यंत परमिशन आहे, दुपार झाली तरी तुम्ही अजून भाजी विकताय. दंड काढ. फालतू विनोद करतो, फालतू विनोद करतोस तिथे. तुम्ही बोला ना दंड काढ म्हणून. अरे भैया मत मारो, हमने कुछ नहीं किया है. देखो मेरा टूटे को बाल कर रहा है, क्या कर रहा है, मुझे मत मारो. हे सगळं ठीक आहे. पिशवी आण रे. पिशवी आण इकडे. बघितलं ना भाजी वगैरे घेतोय हे. झालं तुमच्या मनासारखं झालं. 500 रुपये दे. 500 रुपये दे. 500 नाही ते एवढेच आहेत. हा ते आण इकडे. चल. अहो ऐका ना बघितलं ना झालं ना तुमच्या मनासारखं. तुला ना मला घाल कुत्र्याला. नाही साहेब हो तसं नाही ते तुला कोणाला बोललो तू? नाही ते अरे क्या मार रहा है बाबा, कैसा मार रहा तू. गप्पा गप्पा मारा नाही गप्पा गप्पा गिर गप्पा गप्पा मारा गप्पा 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 गप्पा. वा मस्त झाला परफॉर्मन्स. बघा हास्यरसिक काय म्हणतायत. सई गुरुजी, तुम्हाला इकडे वेगळीकडे बघून इतकं बरं वाटलंय आज. हे कॉम्बिनेशन खूप आवडलं. संदीप खूपच भारी. कारण मला असं वाटतं की एक ठराविक चेहरे असतात ज्यांचे आवाज कायम मिमिक होतात, पण तुम्ही जे आवाज काढले ते खूप असे नॉन स्पेसिफिक आणि रँडम पर्सनॅलिटीज आहेत आणि त्यांचे आवाज असे फार पॉप्युलर नाही आहेत किंवा असं नाही आहे की हा एक विशिष्ट आवाज आहे असं पण नाही आहे. सो अमेझिंग, खूप मजा आली. मला कॉन्सेप्ट खूप आवडली ह्या वेगवेगळ्या भाज्यांची. सुहासे, तू छोट्याशा ह्याच्यात तुझं अख्खं म्हणजे राहणं किंवा तुझं रुटीन कसं असेल हे सगळं आमच्या डोक्यात आलं आणि ते खूप आवडलं. यू वर अ सरप्राईज. आम्हाला माहीत नव्हतं की तू पण आहेस आणि तू आल्यावर एकदम आनंद झाला आणि खूपच डॅशिंग एंट्री होती. मजा आली. हे कॉम्बिनेशन सुंदर आहे. हे कॉम्बिनेशन परत बघायला नक्की 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 आवडेल. प्रसादा, आपका परफॉर्मेंस हमको भी अच्छा लगा, इनको भी अच्छा लगा. वा 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 वा. और ये कॉम्बिनेशन जो है वो भी अच्छा है. पण मजा आली. वंडरफुल. थँक्यू. मंडळी, लहानपणी पल्स पोलिओ सोबत मॅडनेस देखील इंजेक्शन घेतलेले 3 कलाकार आता तुमच्या समोर येणार आहेत. अर्थात टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत बोलण्याचा अनोखा रिदम अरुण कदम, रिॲक्शनची बारिश धुवाधार आशिष पवार आणि कॉमेडीचा हुकमी पत्ता संभेरावांची नम्रता. हॅलो एव्हरीबॉडी. हाय प्रसाद. हाय सई. तर तुम्ही मला सगळ्यांनी ओळखलं असेलच. नाही. अरे मी डॉक्टर आहे आणि साधा सुद्धा डॉक्टर नाही बरं का. चाइल्ड स्पेशालिस्ट आहे. चाइल्ड स्पेशालिस्ट. आणि ह्या भूमिकेसाठी मी अत्यंत एक वेगळं कॅरेक्टर असं पकडलेलं आहे. अत्यंत वेगळं कॅरेक्टर. आई शपथ खरंच पकडले. जे कधीच कुठेच केलेलं नाही आहे मी. बघायचं तुम्हाला? 1 मिनिट. वेगळं कॅरेक्टर वेगळं. मिस पाजू कॉल द पेशंट. पेशंट. चला सगळे लाफ्टर आलेले आहेत. आता पुढचं स्किट पण मस्त होणार. यारे तुझ्या पायाला मार लागले ना. इंजेक्शन मारण्यासाठी इकडे आणले ना. इकडे तुम्ही. इथे डॉक्टर कोण आहे? मी आहे ना. मग मी ठरवणार इंजेक्शन द्यायचं की नाही ते. आणि इंजेक्शनची गरज नसेल तर इंजेक्शन नाही. डॉक्टर काका तुम्ही लय चांगले.
फाईट का द्यायची त्याला माहित आहे ते मला इथे टोची टोची करायला आले. अगं पण फाईट नको ना बाळा. नाही फाईट द्या. माझ्या ऐक ना. फाईट द्या. बाळा माझ्या ऐक. अरे ही वाघीण आहे, वाघीण. मारतो 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 हा. अशी कानफार फोडून. माझी इच्छा नाही हो, तिची इच्छा की नाही. अहो लहान मुलांच्या कलेने घ्यायचं असतं म्हणून. हा मालू मालू मालू. मारा, मारा. एक मिनिट. फिशुंग. खुश. थँक्यू डॉक्टर काका. अशा उंगल्या करायच्या नाहीत मग पप्पा. हा कानफार फोडून वाचरायचं इंजेक्शन मारताना कानफार फोडून फालतूगिरी करायची. कानफार फोडून फालतूगिरी करशील तू वाचरे. તમે શું કરે છે આ તારા પાપા છે આ પાપાનું તમે જન્મ દેવ છે. અરે લહાનાને મોટો કરે છે. તમે કઈ હવ नको તે સગळं દેવ છે. आणि तू बापा શું છે. चुकीचं गुजराती कशाला बोलतोस बायला. तू चुकीचा आगरी बोलतो, आम्ही काय बोलतो. कंटिन्यू. बाला कशी आहे. अगं हे तुझे पप्पा आहेत की नाही. ते कसं पण आपण असं बोलायचं असतं का. हा अगं ते दिसायला जरी लहान असले तरी वयाने फार मोठे आहेत. आणि ह्या 2.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये ते एकमेव ज्येष्ठ नागरिक आहेत. असं तू आधी सॉरी बोल, सॉरी बोल, सॉरी बोल. सॉरी. नाही नीट नीट बोलायचं प्रेमाने. सॉरी. सॉरी पप्पा. बघितलं हे असं असतं. असं बोलायचं असतं लहान मुलांशी. अहो लहान मुलांशी ना त्यांच्या वयाचं होऊन बोलायचं असतं. माझा एक्सपिरियन्स आहे. आता बघा मी कसं बोलतो बघा. मला तू इकले इकले मला इकले तू इकले इकले बस इकले बस. मला सांग काय झालं, काय झालं तुला सांग मला. हा सांग 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 काय झालं मला. काय झालं? हा सांग ना मला, सांग काय झालं मला. हा सांग ना सांग ना. थांबा थांबा ना. अरे तो वसारा नाही थांबणार. मी ओळखतो त्या वसाऱ्याला. तो नाही थांबणार. तू मध्ये घुसून बोल नाही तर संध्याकाळ इकडेच करायला लागेल. घुसते घुसते. ऐका हा सांग तर सांग. नाही का तर मी 4 वाजता दुपारची उठले. मग 4 वाजता उठले तर मग माझी पिंकी नावाची मैत्रीण आहे ना तर तिच्याकडे लय भारीतली सायकल आहे बा. तर मग तिची भारीतली सायकल घेऊन आम्ही दोघी पण खेळायला घराबाहेर पडलो. मग काय नाही मग अशी सायकल जोरात रेमटावली, अशी रेमटावली, अशी रेमटावली, अशी जोरात. अशी जोरात कान फरक ना वसारे. पटकन इंजेक्शन घरी जायचं ना आपल्याला. काय भांडुरी चालले तुझे. अच्छा भांडुरी करतात म्हणजे कोण भर भरेन. वसारे. न नेव. अरे नेव काय तिला इंजेक्शन देऊ मी घरी घेऊन जावं. काय नेव सारखं. माझा ऐका जरा, माझा ऐका. हे बघा असं लहान मुलांवरती ओरडायचं नाही. अहो लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. अहो त्यांना असं मारू नये हो. पप्पाला मारा. मालू मालू मार. भिशुम. खुश खुश खुश. आणि हे बघा काय मध्ये मध्ये प्लीज बोलू नका. हा आणि मध्ये मध्ये जर बोललात तर तुम्हाला खरा खुरा देईन. कानपर फुलं वसाऱ्या. मस्करी केली हो मी. इकडे नाही तिकडे. काय नाही मग मी अशी सायकल घेतली बरं का. आणि अशी सायकल बसले आणि ही सायकल जोरात पळली, ही सायकल जोरात पळली. समोर एक मोठा दगड आला त्याच्यावर सायकलवर आदळले आणि सायकलचा पत्र ईद लागला ईद. ओके 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 ओके. हिच्या पायाला पत्रा लागलेला आहे बरोबर आहे. त्याच्यामुळे मला टीटीचं इंजेक्शन द्यावं लागणार. मला इंजेक्शन द्यावं. टोची टोची नाही. अगं मला टोची नाही. पप्पा 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 तुम्ही काकाला मारा. काकाला वाईट आहे मारा. मला इथे मारा. मला तुम्ही मला
आत्ता ऐकू येतंय व्यवस्थित. ओ भाऊ ऐका ना, मी मगाशी तुम्हाला हळू मारले की नाही? तुम्ही मला केवढ्या जोरात मारले. असं सनकन जोरात मारते पटकन दिसून येतं म्हणजे आम्ही घरी जाणार वासऱ्या. ऐका ना तुम्ही. अहो असं लहान मुलांवरती ओरडू नये. माझं ऐका ना तुम्ही प्लीज. तुम्हाला सांगतो, मी 3 वर्ष खास इंग्लंडमध्ये राहून ह्यामध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. मग 200 रुपये घेशील ना आमच्याकडनं? का लंडन मध्ये गेलास म्हणून तिकडचं रिटर्न तिकीट पण आमच्याकडनं घेशील? मी पैशासाठी नाही करत हे. पैशासाठी नाही करत. मुळातच मला लहान मुलांची खूप आवड आहे. अँड यू नो व्हॉट, माझा रेकॉर्ड आहे. म्हणजे माझ्या 22 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी इंजेक्शन देताना एकही लहान मूल रडलेलं नाहीये. दुखते ना दुखते ना. पायाला बूज झाला की नाही बाला? बूज झाला. इंजेक्शन द्यावं लागणार. इंजेक्शन द्यावं. अगं माझा एक इंजेक्शन द्यावी लागणार. इंजेक्शन. एक मिनिट. इथे ये. इथे ये तर तू आधी. इंजेक्शन द्यावं लागणार तुला. ही अशी काय रडते? एक मिनिट, तुम्ही इथे बाला इथे बस. इथे बस. टोची नाही देत मी. हो मला माहिती आहे. बघ मी डॉक्टर काका आहे की नाही? डॉक्टर काका आहे की नाही? मग डॉक्टर काकाचं ऐकायचं असतं. अगं आपण फ्रेंड आहोत की नाही? अगं फ्रेंड आहोत ना आपण. तुला डॉक्टर काका आवडत नाही? मला नाही आवडत डॉक्टर काका. मग कोण आवडतो तुला? मला कुल्फीवाला आवडतो. कुल्फी? कुल्फीवाला? अगं पण कुल्फीवाला का आवडतो तुला? कुल्फीवाल्याला मेहनती असतात. म्हणजे कुल्फीवाले लहान मुलांसाठी का नाही असे ओरडीत असतात. असे ओरडीत असतात. डॉक्टर काका डॉक्टरवाले ओरडीत नसतात. असे ओरडीत नसतात. कुल्फीवाले का नाही दारात येत असतात. डॉक्टरवाले दारात येतच नसतात. मला म्हणून कुल्फीवाल्याशी फ्रेंडशिप करायची. डॉक्टरशी नाही करायची. मला ह्यांच्या फॅमिलीचाच प्रॉब्लेम आहे हा सगळा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मला एक सांग, तुला कोण आवडतं? कुल्फीवाला. कुल्फीवाला ना? मी तुझ्यासाठी कुल्फीवाला होणार. मी होणार कुल्फीवाला तुझ्यासाठी. बघा आता मी काय करतो ते. हे बघ, हे कुल्फीचं असं हे मटका घेतलेला. मी येऊ कुल्फी. कुल्फी भारी आहे. कुठल्या कुल्फी आहेत? मसालेदार थंडगार. पण मला सांगा, तुमच्याकडं भारीतला कुल्फी आहेत का? भारीतली नाही आहेत ना. मग एवढं काय सांगा ना पटकन. आहेत कुल्फी आहेत. हा हे बघ, हे जे समोर आहे ना, बोल्ड अँड ब्युटिफुल कुल्फी. एकदम सही कुल्फी आहे. ही दिसते, ही अशी साजूक तुपातली कुल्फी. आणि ही ना हा फॅमिली पॅक आहे. मला चालेल. मला हे सगळं पॅक करून द्या. सगळं देणार. पण आधी इंजेक्शन घ्यायचं. बिनढगाचे कुल्फीवाला कुठे इंजेक्शन देत असते की? नाही पण मी कुल्फीवाला नाहीये ना. मी डॉक्टर आहे. नाही तू कुल्फीवाला. अगं ते तुझ्यासाठी झालो मी कुल्फीवाला. तू कुल्फीवाला. अगं पप्पा यो कोण आहे? हा येराय वासारा. नको त्या उंगल्या करणारा डॉक्टर आयो. ऐका ना माझं, असं नका ना ओरडू. मला बरोबर कळलेलं आहे आता काय करायचं. बाबा मला सांग, तुला खेळ खेळायचे? बरं खेळ खेळूया. ओके खेळ खेळूया. तुम्ही जरा इकडे खेळ खेळूया. खेळ आणि हे बघ बाळा, आपण पकरा पकरीचा खेळ खेळायचा. पकरा पकरीचा. पकरा पकरीचा खेळ आपण खेळायचा. पकरा पकरीचा. आणि एक गोष्ट, पकरा पकडी खेळताना मी जर तुला पकडलं तर माझं सगळं आकाश. मी ऐकणार.
माझे सगळं ऐकायचं सगळं ऐकणार. नक्की Promise. प्रॉमिस Promise. चल लप लप तू लप काका मी बागेत लपले बर का बागेत लपलेस ओके मी आलो हा मैं आऊं ना ना मैं आऊं ना 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 बागों में बहारी है हे पण मी बागेत नाहीये तू बागेतच आहेस ना नाही आता मी समुद्रात आहे समुद्रात कधी गेली हे काय आत्ता आले पोत पोत पोहत हे काय काका या तुम्ही पण या मी येऊ हा या आलो आलो मी आलो या. मी पोहलो या. मी ओलो झालो सारो मला नाही खेळायचं ए, नाही. मी तुला आता पकडल्या नाही तुम्ही मला नाही पकडू शकत कसं काय कारण मी समुद्रात नाहीच आहे मग तू कुठे आहे काका मी आता टेरेसवर आहे टेरेसवर आहे हा, वरती या बाबा कमी कबड्डी येतो हा हा. लिफ्टने लिफ्ट बंद आहे लिफ्ट बंद आहे जिन्यानी या जिन्याने यायचंय हा जिन्याने येऊ हा हे काय आहे? बरं आलो हा. हे पहिला मजला हा दुसरा मजला हा तिसरा मजला काका 10 मिनिटाचं स्किट आहे अरे 10 मिनिटं कवच झाले ओके झालेले हा हे पण मी आलो टेरेसवर मी आता तुला पकडलं नाही तुम्ही पकडू शकत कारण मी टेरेसवर नाहीच आहे मग आता तू कुठे आहे आता मी आकाशात. आकाशात? काका उडा हो, काका उडायला सांगते ही तुला लय हाऊस आहे उडायची उड का उडलं काका पक्षी हा, पक्षी झाले पक्षी हा जोरात हात लांब करा हात लांब केले. आता आपण विमान झालो काका, उतरा. विमान तिरकं झालं. काका लय भारी मजा येते. गोल फिरा गोल फिरा अहो, ते कुठं? ते द्या हातात तुम्ही गोल फिरा. गोल फिरा. ये, काका तगडा परफॉर्मन्स मॅडनेसचा कहर होता कहर सुपर बघा हास्य रसिक काय म्हणतायत सई नमा तुला कितीही विशेषणं दिली तरी ती कमी आहेत मी आजपर्यंत मी जेवढे परफॉर्मन्सेस केलेत त्याच्यात मला सई तामनकर कुठेतरी 1 सेकंदासाठी दिसते मला अजूनही पण मला नम्रता संबेराव कधीच दिसत नाही अँड इट इज सो अमेझिंग नमा आय लव्ह यू गॉड ब्लेस यू खूप भारी आशिष अमेझिंग खूप मजा आली तुम्ही काय काय करत होता म्हणजे हा फुल ऑफ मॅडनेस परफॉर्मन्स होता अरुणदा तुम्ही सुटला होतात गॉड ब्लेस यू तुम्ही आज सुटला होतात आणि देर वॉज नो स्टॉपिंग यू फारच मजा आली आणि हे कॉम्बिनेशन भन्नाट होतं मॅड होतं क्रेझी होतं सुपर्ब प्रसादा तुझ्याबद्दल आता काय बोलायचं हे मला कळेन असं झालं नामा तुझ्यावर एक वरदहस्त आहे त्याचा आणि तो कायम असणारच आहे म्हणजे त्यात काही वादच नाही तथास्तु फारच अप्रतिम ते पकडून ठेवलंस कॅरेक्टर आणि फार मजा आली त्या कॅरेक्टरला वा वा आणि एका बाजूला तू ती लावणीवाली बाई काय करतेस एका बाजूला लॉली काय करतेस दुसऱ्या बाजूला हे कॅरेक्टर काय करतेस व्हॉट अ वर्सेटॅलिटी ना मा थँक्यू दादा थँक्यू सुपर दादा प्राऊड ऑफ यू थँक्यू दादा कमाल अरुण मगाशी तू म्हणाला असं की या 2.5 किलोमीटरच्या परिसरातला सगळ्यात ज्येष्ठ माणूस आहेस तू पण त्याच न्यायाने मी असं सांगतो की याच 2.5 किलोमीटर परिसरातला सगळ्यात एनर्जी असलेला माणूस पण तूच आहेस वा 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 काय तुझी एनर्जी आणि काय एकच वाक्य होतं ते सुद्धा किती अंतराने होतं पण तरी सुद्धा तू बरोबर ते सगळे पंचेस वसूल करत होतास आणि भारी मजा आली खूप Thank मजा you, खूप thank मजा आशिष मला असं वाटतं की
प्युअर ह्युमर तुझ्यातला दाखवण्याकरता तू तरसत होतास आणि ती संधी तुला या मंचाने दिलेली आणि त्याचा तू पुरेपूर वापर करतोयस मित्रा. थँक्यू सो मच. फार मजा येते. बहारदार. लव यू बॉस. थँक्यू. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. थँक्यू